ग्रामसभेनिमित्त जी पब्लिक जमली, पहिले म्हणजे एक प्रश्न विचारायच्या आधी 1-2 मिनिटे मत मांडतो माझं. चालेल ना. काय मागच्या 7-8 महिन्यापासून या गावामध्ये माझा हस्तक्षेप राहिला. या गावामध्ये मी आधी म्हणजे कार्यरत नव्हतो. मागच्या 7-8 महिन्यापासून मी कंटिन्यू गावामध्ये, गावच्या प्रत्येक सामाजिक कार्य असो, कुठलंही सार्वजनिक कार्य असो, माझा हस्तक्षेप राहिला आहे. तर या वेळोवेळी जो हस्तक्षेप या कामात केला, कार्यक्रमात केला समजा, तर बाकी बऱ्याच समाजाचा असेल, बऱ्याच लोकांचा असेल, गैरसमज केला त्यांनी. स्वतः गैरसमज करून घेतला आणि काही गैरसमज पसरवण्याचं काम केलं गावामध्ये. तर मी म्हणजे एक पब्लिक या ठिकाणी जमली, त्या निमित्तानं मला सांगायचंय, मी कुठल्याही ठराविक समाजासाठी काम करत नाही, मी कुठल्याही ठराविक माणसासाठी काम करत नाही. उद्या जर एखादा मुस्लिम माणूस जरी अडला, त्याच्यासाठी मी भक्कम उभा राहणार आहे या गावात. माझं क्लिअर म्हणजे लोक जमले या निमित्तानं माझं सांगणं आहे. जर एखादा राजपूत समाजाचा व्यक्ती असेल, एखादा बौद्ध समाजाचा व्यक्ती असेल, एखादा जोशी समाजाचा व्यक्ती असेल, मुस्लिम असेल, कुठलाही समाजाचा, मी माणसासोबत राहणार आहे. ज्या माणसासोबत ग्रामपंचायतीकडून, सरकारकडून, इंजिनियर, शासनाकडून अन्याय होईल, त्यासोबत मी राहणारा माणूस आहे. एवढं डोक्यात पहिले येऊन घ्या. मला जातीपातीत वाटायचा प्रयत्न फक्त करू नका, एवढं या निमित्तानं माझं गावकऱ्यांना सांगणं आहे. त्यानंतर आता मी प्रश्न चालू करतो. म्हणजे मागची जी ग्रामसभा झाली आपली, मागच्या ग्रामसभेमध्ये त्याच्या पहिली 2 ग्रामसभा झाल्या. ग्रामपंचायतीकडून फक्त मला आश्वासनच ऐकायला भेटले. कुठल्याही कामाची पूर्तता ग्रामपंचायतीकडनं झाली. थोडेफार झाले असतील, दुम्मत नाही, झाले असतील, पण बरेचसे काम जे ग्रामपंचायतीत खरी ठरले नाही त्याबाबतचे. तर माझं क्लिअर म्हणणं आहे, मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो. मला सांगा, आजची जी ग्रामसभा आहे, समजा 15 ऑगस्ट निमित्ताची ग्रामसभा आहे, बरोबर? तर मागची जी ग्रामसभा ठरली होती आपली, मागच्या ग्रामसभेमध्ये नोट केलेले मुद्दे कोणते मला सांगा. तुम्ही मला काय आश्वासन दिले होते मागच्या ग्रामसभेमध्ये? त्यावेळेस ग्रामसेवक साहेब नव्हते. तुम्ही सांगा, नसेल सांगत तर माझ्याकडे ते मुद्दे मी वाचून दाखवतो. तुम्हाला राग आला कारवाई पण करेल, आता काही मुद्द्यावर कारवाई होत नाही. कोणत्याच्यावर कारवाई झाली, कोणत्याच्यावर नाही झाली ते सांगा मला. सगळे त्याच्यावर तुम्ही फिल्टरचा मुद्दा मांडला होता, आपण फिल्टर मुद्दा. काहीच अडचण नाही मला. फिल्टर गावात यावाशी काहीच इच्छा नाही आणली आपण. ऐका ना, नंतर बोला. तुम्हाला बोलायला वेळ देतो मी, माझं ऐकून घ्या. आला तुमचा फिल्टर, काहीच अडचण नाही. तो आर्थिक विषय झाला ग्रामपंचायतीचा. जेव्हा तुम्हाला बजेट येईल, तुम्ही काय घरातून पैसे टाकणारे लोक नाही की बा घरातून समाजासाठी पैसा टाकला आणि फिल्टर आणलं म्हणून. तेवढं काय एक माणसाचं काम नाही. 2-5 लाखाचं मशीन येतं, ते काहीच अडचण नाही ते. पण मी काय म्हणलं तुम्हाला, फिल्टरची जी रूम होती, तुम्ही मला ती स्वच्छ करायचं आश्वासन दिलं होतं. गोष्ट म्हणजे ग्रामसभेची तारीख ठरली, त्याच्यानंतर तुम्ही काम करताय. ग्रामसभेची तारीख ठरल्यानंतर भरता याच्या पलीकडे काय घाल पाहिजे तुम्हाला? ट्रॅक्टर भरताय गाडी ना? नाही अरे म्हणजे अजून आम्ही मला सांगता अर्धा ट्रॅक्टर भरलं म्हणे. काय साफ गोष्ट आहे. तुम्ही दिलेल्या आश्वासनावर आपली ग्रामपंचायत खरी ठरली नाही. ग्रामपंचायत तुम्ही तुमच्या मतानं ठरले असाल, माझ्या नजरेमध्ये तुम्ही खरे ठरलेले नाही केले ना त्याच्यावर. बा तुम्हाला मी एक क्लिअर गोष्ट सांगतो, जे काम तुम्ही करता, जे काम तुम्ही कराल, त्या कामावर तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणारे आम्ही काय फक्त विरोध करायला उभे नाही इथं. अभिनंदन. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे आम्हीच आहे. तुम्ही काम चांगले करा, होत नाही करा. मी एवढे 100 प्रश्न मांडतो, एक काम करा ना चांगलं, एक काम करा चांगलं. जून महिन्यात आपलं ठरलं होतं वनीकरणाचा विषय. फॉरेस्ट वाल्यांना सांगा, बिलकुल डोकं घाल नका. तुमच्या एरियात घुसत नाही, ही वादाची जमीन आहे. रिकामे गप्पा करायच्या नाही मागं. तुमच्या एरियात आम्ही घुसत नाही. तुमची फॉरेस्ट तुम्हाला मुबारक तिकडची, बरोबर? तुम्ही हर घर कलम देणार होते, रोप तर देणार होते तुम्ही जूनमध्ये. ते ग्रामपंचायतीला आलं नाही आलं माहित नाही, पण ग्रामपंचायतीनं शिफारस त्याबद्दलची केली का वरती? मला सांगा, पावसाचा सीझन संपला, आता इथून पुढे कधी येणार? मग नाही, शासनाकडून आले तेव्हा आपण वाटप नाही, पाठपुरावा केल्यानंतरही भेटत्या. पाठपुरावा केल्यावर बी भेटते आपल्याला. आपण पाठपुरावा करूनच नाही असं ते म्हणणं नाही. तुम्ही असं काय फोर्स नाही का. शेवटी ते तुमचं काम आहे, आमचं सांगणं काम आहे. तुम्ही केलं काय नाही केलं आम्ही नाही लिहून नका, टेन्शन नाही घेऊ. मी तुम्हाला धारेवर धरणार. याच्या पुढे फक्त कोऱ्या पानावर जर का मुद्दे लिहिले माझे दुखले, मी धारेवर धरणार. प्रोसिडिंग बुक मला आता पाहिजे. ते मागच्या सरपंच मागच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, जो गावचा प्लाझा आहे मेन चौक, तो तुम्ही स्वच्छ केला नाही. केला ना 2 दिवसापूर्वी केला. ग्रामसभेला किती दिवस झाले? आज पुढची ग्रामसभेची तारीख ठरली, तुम्ही पूर्ण कामात यावं करताय. उसको जानना ना, उसको 1500 देके दाल लोग साफ सफाई भरपूर सारे आमच्या घरापुढे किती गाणे ते जाऊन पाला. मागच्या ग्रामसभेत बोललो होतो
तुम्ही आमच्याकडून काही घरपट्टी नळपट्टी लागत आलं तर पहिले आम्हाला सांगा. बरोबर आहे, चुकी खरं तुमची आहे. आहे, तुम्ही आले नाही आमच्याकडे. नाही, या जायला पाहिजे ना. चुकीची यायचं ग्रामपंचायत पैसे ठरली. मग. जायला पाहिजे ना. चुकीची ग्रामपंचायत ठरली. बरोबर नाही ग्रामपंचायत एक कळलं अजून ना? सांगतो. नाही, ग्रामपंचायत चुकीची ग्रामपंचायत जेवढे ठरली. लोकांनी जागा सांभाळलेली ना सगळ्यांनी जागा सांभाळली ठीक आहे तिचं मोजमाप घ्यायचं हो मोजमाप घ्यायचं आणि तिच्या क्षेत्रफळानुसार त्याचा काय रेट आहे त्यानुसार घरपट्टी वसूल करायची ते लिहून दे सगळ्यांना. मुद्दा. इन्कम कोणाची वाढवली ग्रामपंचायतची ग्रामपंचायतच्या त्या इन्कम मुळे काम कोणाचं होणार आहे गावातल्या लोक करावंच लागतं. कधी करता तुम्ही लोकांना सांगितल्यावर करतात मग नाही, नाही, करा. उठ, बोलू. दुकानदाराला कचरा कुंड्या द्या सगळा कचरा जास्त दुकानदाराचा राहतो सांगून सगळ्या द्यायला दुकानदाराला त्याचे नोटीस लवकर बाबा तुमचा कचरा तुमच्या एकदा कचरा कुंडीत ठेवा. सांभाळा. या बा, तुम्हाला मी क्लिअर सांगू राहिलो. पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आहे ना. पूर्ण ग्रामपंचायत सदस्य सरपंच असेल मी कर्मचारी या सगळ्यांना मी क्लिअर सांगू राहिलो एकदा. आम्ही काय गावचा विरोध म्हणून काही इथं उभे राहत नाही नेहमी. तुमच्या डोक्यात ती किट भरली गेली गावकऱ्या डोक्यात किट भरली गेली